आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। दोनशे 8वा शौर्य दिवस घाटनांदूर येथे मोठ्या उत्साहात साजरा। घाटनांदूर तालुका अंबेजोगाई येथे 208वा शौर्य दिवस मोठ्या उत्साहात व शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला घाटनांदूर ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील घेऊन करण्यात आली। यानंतर भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात उपस्थित आले। यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने विजयस्तंभास मानवंदना देत सलामी देण्यात आली। त्याचबरोबर उपस्थित मान्यवर व नागरिकांनीही विजयस्तंभास सलामी देऊन शौर्य दिनास अभिवादन केले। या शौर्य दिनाचे विशेष महत्त्व म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळील भीमा नदीकाठी असलेल्या भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश सैन्य आणि पेशव्यांचे सैन्य यांच्यात लढाई झाली। या लढाईत ब्रिटिश सैन्यातील बहुतांश सैनिक महार समाजाचे, दलित समाजातील होते। संख्येने कमी असूनही या सैनिकांनी पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला। पेशवाई काळात दलित समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय व अत्याचार होत होते। भीमा कोरेगावच्या विजयाला त्या अन्यायाविरुद्धचा प्रतिरोध आणि स्वाभिमानाचा विजय मानले जाते। या युद्धात शहीद झालेल्या महार सैनिकांच्या स्मरणार्थ तेथे विजयस्तंभ उभारण्यात आला। विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयाला स्वाभिमानाचे प्रतीक मानले। यावर्षी दरवर्षी लाखो अनुयायी, विशेषतः आंबेडकरी चळवळीतील लोक 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे एकत्र येऊन शौर्य दिवस साजरा करतात। भीमा कोरेगावचा शौर्य दिवस म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा, शौर्य, स्वाभिमान आणि समानतेचे प्रतीक आहे। भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती घाटनांदूर येथे उभारण्यात आली होती। ही प्रतिकृती हुबेहूब स्वरूपात तयार करण्यात आल्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले। छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले। बालाजी मिसाळ, उदार सर, सुरज ताटे, श्रीमंत शिंदे, अशोक मस्के, उत्सव जाधव, मलाकर मिसाळ, पृथ्वी हजारे, गोपाळ मिसाळ, अजय गोदाम तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शौर्य स्तंभाची आकृती बनविण्यात आली होती। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, ऑल इंडिया पॅन्थर सेना, बीड जिल्हा युवा अध्यक्ष नितीन गोदाम, विजय गोदाम, कानोबा गोडबोले, परमेश्वर वैद्य, प्रदीप वैद्य, राहुल कासारे, विश्वजित गंडले, अमोल कासारे, सुग्रीव वाघमारे, दयानंद मिसाळ, अविनाश गोदाम, इंद्रजित गोदाम, गणेश गायकवाड, अमर मिसाळ, आनंद कासारे, बालाजी गोदाम, महेंद्र गोदाम, सुमेर शेख तसेच इतर अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। तथागत मित्रमंडळाच्या वतीने गावातील सर्व बांधवांना या शौर्य दिन कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। या शौर्य दिनाच्या माध्यमातून समता, बंधुता व संविधानिक मूल्यांचा संदेश देण्यात आला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। बागलान वृत्तांतसाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम।